आजच्या कार्यक्रमात आम्ही तुमच्या पुढे ज्या भूकन्या सादर करणार आहोत त्या साऱ्या भूकन्या अशाच आहेत. क्षमाशील, आपल्या ध्येयाला आयुष्य समर्पित केलेल्या आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या. एवढंच नव्हे तर त्या आहेत त्यांच्या क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या वहिल्या महिला. त्यांनी आपल्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आणि तिथेच त्या थांबल्या असं नाही हं, तर निष्ठेनी त्या मार्गावरून त्या चालत राहिल्या. त्यांच्या या निष्ठेनी समाजात बदल घडले, नवे पायंडे पडले आणि समाज प्रबोधनही घडलं. समाजातल्या अशा सकारात्मक बदलांचा पाया रचणाऱ्या या भूकन्या म्हणूनच एका अर्थाने समाजसुधारकसुद्धा आहेत. आज सादर होणाऱ्यांपैकी कुणी भूकन्या तुम्हाला फक्त ऐकून माहीत असेल, कोणी तुम्हाला नव्यानेसुद्धा भेटेल. आपल्या देवघरात पूजली जाणारी एखादी भूकन्या तुमच्यासमोर येऊन तिची कथा सांगेल, तर एखादीची कथा ऐकताना ती तुम्हाला अगदी तुमच्या आईसारखी सुद्धा वाटेल. या सगळ्या भूकन्यांच्या गोष्टी प्रेरणादायक आहेतच, पण आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं तर त्यांच्या ध्यासाची गोष्ट.